बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खैंदळ, प्रकरण 9. सुचिता आत गेली आणि तिची आई बाहेर आली. आता पुन्हा तसली चिलीम ओढू नका हं, एकान बार जीवावर बेतायचं. कवा तरी वडतो आम्ही, ती एक न्यारीच मज्जा आहे. त्याची सर त्या तंबाखूच्या चिलमीला नाही. असू द्या नाहीतर नसू द्या, त्या भानगडीत आता कोणच पडू नका. म्हातारपणी मी म्हातारा झालोय असं मला कवा वाटतच नाही. तर गजू, ते आपल्या मनावर आहे. जसं विचार तसं मन. राजाराम, बरोबर आहे. ते दोघं बोलत बसले तोच बंडा शाळेतून परत आला. का रे इतक्या लवकर? शाळेला सुट्टी दिली का? अब्दुल कलाम वारले. अरे 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 अरे, चांगला होता माणूस म्हणतात. भारताचे माजी राष्ट्रपती भाषण करता करता अटॅक आला. शाळेतल्या पोरांच्या आवडीचा माणूस. होय, अशी सुट्टी मिळाली की पोरं उड्या मारीत जातात घरला. पण आज सगळी पोरं खाली मान घालून हळूहळू निघून गेली. खरं आहे बाबा तुझं. तो सुचिता आली. बंड्या, काय झालं र? अब्दुल कलाम वारले. अरे अरे अरे, मी त्यांचं अग्निपंख वाचलं होतं. फार चांगलं आहे. एवढा मोठा माणूस पण अटॅक आलाच कसा? मोठा काय आणि बारका काय? बरं जा, हातपाय धुवून दूध पी जा. माळवं दिलंस का रे? दिलं की. काय म्हटलं? काय नाही, संध्याकाळी येणार आहे तुम्हाला भेटायला. का? तर कुणान ठावं. तुझी काय तक्रार? काय नाही. मग असू देत. तो आत गेला आणि राजारामनं हळूच त्याला विचारलं, आता पुरीबद्दल काय ठरवलंयस तू? काय करावं तेच मला कळेना. तू आता असं कर, गुपचूप जावयाकडे जा. त्याला सविस्तर विचार. ही पोरगी काय तुला सांगायची नाही. उगच बचकत पाणी घेऊन बसू नकस. माझे बी तेच मत आहे. ते पोरगं लई चांगलं आहे. ते काहीतरी खुलासा करल. मग उद्याच सुट. आता तोंडावलं हे वन बरं होईस तो मला बाहेर पडता येत नाही. वन बरं झाल्यावर जा. तोच बंडा आतून पळत बाहेर आला. काय रे पोरा, सरांची फटफट कशावरनं? आवाजावरनं. असा काही वेळ गेला आणि तो सरांची फटफट दगड चढून वर आली. त्यांनी अंगणात गाडी वळवून उभी केली आणि मग त्या अंगणातून येत तिथल्या पायऱ्या चढले. या सर या. आत्ताच तुमच्या शाळेतलंच बोलणं चाललं होतं. राजाराम, होय, मग चांगला आहे की. तोच बंडा पाण्याचा तांब्या घेऊन आला, सरांच्या हातात दिला. चहा वगैरे नको हां? अहो, आमच्यातला चहा जरा निराळा आहे. म्हणजे आमच्यात साखर टाकायची विसरलेला चहा असतो. तसा राजाराम हसला. म्हणजे अहो, मगाशी आम्हाला बिनसाखरेचा चहा दिला तुमच्या विद्यार्थ्याच्या आईनं. साखर टाकायची विसरली. हां 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 हां. तोच बंडा चहा घेऊन आला. अरे इतक्यात? हा पण बिनसाखरेचाच काय? नाही नाही, टाकली आता. टाकली आहे साखर. शिवाय गवती चहा पण टाकलाय. वा 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 वा, मग तर फारच छान. हाच तुमचा वेगळा चहा काय? होय. बरं, बंडा कसा काय आमचा शाळेत आता? गजू, अगदी उत्तम. असं म्हणून सरांनी हसत हसत
बंडाकडं पाहिलं. बंडाही हसत खाली पाहू लागला. हसताय म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय. छे छे, तसं काही नाही. मध्यंतरी तुमच्या बंडानं बॉक्सिंगमध्ये पहिला नंबर काढला. आणि सर हसू दाबू लागले. बंडा लाजत व हसत आत पळाला. सुचिता व तिची आई हसत होत्या. बंडाला हसू आवरना. मजी खेळात? होय, त्याला बॉक्सिंग म्हणतात. समोरचा जर ऐकला नाही तर त्याला उचलून सुद्धा टाकायचा असतो. मग चांगला आहे की खेळ. म्हणजे आपल्या कुस्तीसारखा. हां, तसंच म्हणा. आज बंडा, सुचिता आणि तिची आई हसू दाबीत होत्या, पण त्यांना हसू आवरत नव्हतं. तुमची तब्येत कशी काय आता? सर, चांगली आहे. मग सरांनी खिशात हात घातला आणि पैशाचं पाकिट काढलं. हे काय? बॉक्सिंगचे बक्षीस. त्यांनी गजुनानाच्या हातात पैशाचं पुडकं ठेवलं. इतकं? नाही नाना, मी गमतीनं म्हणालो. तुम्हाला पैसे लागणार होते ना? होय होय. बंडा काय बोलला काय तुम्हाला? नाही. मग आमचा एक गुप्तहेर आहे, तो आम्हाला बातम्या पुरवतोय. खरं? होय. तुमच्या घरावरूनच शाळेला येतो तो. त्यानं सकाळी तुमचा आणि बंडाचा संवाद ऐकला होता. त्यानं मला हे सहज सांगितलं. त्यात कालच पगार झाला होता. मोजा, 20,000 आहेत. कशाला मोजायचं रे? पण तुम्ही मला आज चकितच केलं. अहो, एका हुशार मुलाचे पालक आहात तुम्ही, शिवाय पाहुणे. बरोबर आहे. मग जाऊ? येत जावा मध्ये मध्ये. जरूर जरूर. दादा, तुमची तब्येत कशी काय आहे आता? सर, मला काय झालंय, मध्यंतरी तुम्ही आणि तुकारांना कुठं सापडत नव्हता म्हण. सर वर बघत हसू आवरत होते. होय, ती जरा न्यारीच भानगड झाली. तुम्हाला कळलं काय? थोडक्यात. बरं चलतो, असं म्हणून ते झटकन पायऱ्या उतरले. मग अंगणात जाऊन ते गाडीवर बसले. बंडा, उद्या भाषणाची तयारी करून ये. अब्दुल कलाम. मला कुठलं येतंय सर? बंडा, आपल्यात पुस्तक आहे, अग्निपंख. सुचिता. मग कर तर तयारी. काय येईल ते येईल. भाषण वाचून दाखवलास तरी चालेल. सुचिता देईल लिहून. मग सरांनी गाडीला किक मारली आणि गाडी आवाज करीत निघून गेली. बरं चला, आपण बी हलूया. राजा दादा उठला. बंडा, तयारी कर बाबा भाषणाची. एवढ्या अगत्यानं सांगतात सर तर. आणि राजादादा काठी टेकीत टेकीत पायऱ्या उतरला आणि जाता जाता म्हणाला, आणि जादा पैसे लागलं तर सांग. बरं बरं. सांज झाली. घराघरात लाईटी लागल्या. लाईटीत गाव झगमगू लागलं. पांदीनं माणसं गावाकडे जात होती. एखादी म्हैस भरभर चालत नसली तर एखादी बाई तिच्या पाठीत टापकन काठीच घाली. तो आवाज गजूच्या घरापर्यंत येत होता. काही म्हशींच्या गळ्यातलं लोढणं वाजत होतं. मध्येच एखादी बैलगाडी उधळत जाई. त्या बैलांचं चाळ विशिष्ट ठेक्यात वाजत होते. अशा सगळ्या आवाजानं संबंध पानंद भरून गेली होती. गजूच्या बायकोची स्वयंपाकघरात गडबड चालली होती. पोरगी काहीतरी लिहित बसली होती. तिला तिच्या आईनं हाक मारली. काय का आई? लगेच बालतीन झाल्यागत बसून राहू नकोस. वाईच इकडे या, माझ्या हाताखाली. तिची आई तशी म्हटली हे गजूनं ऐकलं आणि तो बाहेरूनच ओरडला. वाईच माणसासारखं बोलत जावा की पोरांच्या संग. आता म्या काय केलं? आता काय म्हटलीस पुरीला? त्यामुळंच आपली बरंबळ झाली या. माझा जोडीदार वर्षाला एक एक जमीन घेतो या. तुम्ही बी घ्या जावा मग. जिथं एक खायला पैसा नाही
आणि जमीन काय घेतीयास? त्या बाबाला काय दात पाडून देऊ काही? एवढं चिडाय काय झालं? तोच सुचिता म्हणाली. नाना, तुम्ही बसा जावा जरा चिल्ली मोडीत. चिलेम काय वरतीच मर्दिनी. मग तंबाखू खावा जावा. दोन्ही बी सारखंच. तोच गंगू म्हणाली. आता तंबाखू खाऊ नका, स्वयंपाक होत आलाय. कोरड्यास काय केलेस? शेवग्याच्या शेंगांची आमटी आणि मेथीची भाजी. चालेल काय? चट चालतंय. चट चालतंय म्हणजे? अगे काहीतरी म्हणायचं, जीव रमवाय. बरं झालंय बघ. भाकरी चपात्या केल्या त्या आज. चालेल. तोच पोरगीनं पाठ ठेवलं. सगळीच बसा. वय वय. बंडा, सुचितानं हाक मारली, पण बंडा तिथं नव्हताच. तिनं पुन्हा हाक मारली. भावड्या, भावड्या जेवाय ये. तरी ओ नाही. ती अंगणात गेली. तिथं तो तिला कुठंच दिसेना. आत्ता होता हिता आणि इतक्यात कुठे गेला? तोच गजुनानं आतून म्हणाला. असेल कुठं तरी, कुठं जातोय त्यो? मग तोही उठून बाहेर आला. अरे बंडा आय. रानात दूर असल्या माणसाला जशी हाक मारावी तशी त्यानं हाक मारली. आलो आलो. त्यानंही रानातल्या माणसागतच ओत दिली आणि तो हसू लागला. आले का? कुठं आहेस? हिथंच आहे पण दिसत नाही. इकडं वर बघा. एवढं कळणार होई तुम्हाला? का सारी नाटकच? कोण आम्ही? तर कोण? बरं जेव्हा येईल का? उठतंय सुटतंय ते त्या नारळाच्या झाडावर चढतंय. तिथं का तुझ्या बाचं गटुळं पुरलंय होय रे? कशाला चढला याला तिथं? गावाकडं कसं दिसतंय ते बघतोया. कवा बी उठायचं आणि झाडावर चढायचं. इकडं अभ्यास राहिला, सगळं राहिलं. तो हळूहळू खाली येऊ लागला. आता ते झाडच तोडून टाकतो. नाना, हे झाड महिन्याला 1000-2000 देतंय. तुला जेवायचं आहे का नाही? आलोच की. असं म्हणून तो सर 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 खाली उतरला. सुचिता गजुनाना जेवायला बसले. तोही येऊन पाटावर बसला. आधी हातपाय धुवून ये, मग पाटावर बस. ते बघ सगळं अंग खरचटलंय. पांढऱ्या रेगुट्या बघ मांड्यावर. तो पटकन उठला. बाहेर विहिरीवर जाऊन त्याने मोटर सुरू केली. नळातून धो धो पाणी पडायला लागलं. त्या थंड पाण्यानं हातपाय धुताना त्याला बरं वाटलं. मग त्यानं खळाखळा चुळा भरल्या. खरचटवलेलं अंग भडबडायला लागलं. तोंडावर थंड पाण्याचं हाबकं मारलं. नाक सरसर शिकारलं. एक पिवळा बडका पाण्यात पडून वाहत गेला. मग तो पाटातून वर आला. ए बाई, टावेलान माझा नडलंय माझं. सुचिता, आता जरा चांगलं बोल की. का आमच्यात राहून आम्हालाच तंबी? तो जेवता जेवता गजुनाना म्हणाला. अरे कुत्र्या ग सारखी कवांडी कशी खेळताय? बघा की तर. बंडा, मग तो तसाच पाटातून वर आला. अंगणातून सोप्यात आला. खुंटीवरचा टॉवेल घेऊन तो हातपाय पुसत आता स्वयंपाकघरात आला. ए भडव्या, ती मोटार आधी बंद कर जा. असू द्या, जाऊ द्या पाटानं पाणी. पाट सदा हिरवागार राहतोय, चांगलं दिसतंय. पाटाकडच्या झाडासनी पाणी बी मिळतंय. लई शहाणा होऊ नकोस. बरं जेव आता, पुन्हा बंद कर. गंगू, ह्यामुळंच ही आपली पोरं बिघाडली. बिघडू देत, तुम्ही जेव्हा गपगुमान. विधी तेवढा करून या जावा, म्हणजे सगळं चांगलं होतंय. जेवता जेवता सुचिता म्हणाली. भावड्या, तुझं उद्याचं भाषण लिहून ठेवलंय बघ. ते कसं? मी अग्निपंख वाचलं होतं, त्यावरून मनानंच तयार केलं आहे. आता जेवलास की पाठ करीत बस. पाठ केल्याशिवाय झोपू नकोस.
चालतंय की. तुम्ही झोपा काढा आणि आम्हाला झालं का सुरू तुमचं? गजुनाना तीच सुरू करतोया. आणि तू? मी गप्प बसतोय. वार गप्प बसणारा. गंगुनी खवाळली. आता गप बसता का इकडनं लाटणं फेकून मारू? लाटणं नव्ह, चाबकानं फोडलं तरी गप्प बसायची नाहीत. आता तुम्ही बी तोंड बंद करा. मग सगळेच न बोलता जेवू लागले. त्यांची जेवणं झाली. गजुनाना टावेलाला हात पुशीत पुशीत बाहेर सोप्यात आला तर एक जांभळी 4 चाकी मारुती गाडी डगर चढून वर आली आणि अंगणात एक गोल येडा काढून थांबली. त्यातून 2 माणसं खाली उतरली. अंगणातून पुढं आली. एकाच्या अंगावर इजार व नेहरू शर्ट, त्यावर टरबुजी रंगाचं जॅकेट होतं. डोक्याला पांढरी फेक रुंद गांधी टोपी. दुसरा साधा धोतर नेसलेला, वांगात मांजरपाटाची साधी पैरण असलेला होता. डोक्याला तसा साधा गुलदी रंगाचा फेटा. जॅकेटवाला मनुष्य मात्र गोरा पान, नाकेला उंच सडसडीत आणि देखणा होता. गजुनाना मात्र भांबावून बघतच राहिला. काय ओळखलं का? आपली माणसं ओळखना ती वई. तोच बंडा त्यांना बघून आत आला. आय दाजे आलेत. ते शब्द सुचितानं ऐकलं आणि तिच्या काळजात चर्र झाला. ती लगेच कॉटवर बसली. डोळं झाकलं. मौनाला बसल्यासारखी ती बसून राहिली. कोण पाचुंबरीकर? गंगूनं बंडाला विचारलं. वय सुचिताचं मालक? वय खरं? खोटं नाही. तो तसा सुचिताजवळ गेला. सुचिता, दाजे आलेत. त्याला खूप आनंद झाला होता. पण सुचितानं डोळं उघडून व त्याच्याकडे डोळं वटारून बघितलं. उजव्या हाताची मुस्काडीत उगारली आणि हानू का असं म्हणताना करतात तसे ॲक्शन केली. तो तिथून पळाला. स्वयंपाकघरात जाऊन त्यानं पाण्याचा तांब्या भरून आणला. तसा गजुनाना म्हणाला, तांब्या कशाला आणलास? बारडी भरून आण, हातपाय धुवाय. नको, थोड्याच वेळात हलणार आम्ही. चहा तरी पिशीला का नाही? जेवा, जेवल्याशिवाय जाताय कुठे? मग त्या दोघांनी थोडं थोडं पाणी घेतलं. आत्ताच आमची मीटिंग झाली कराडला. आता तिथं जेवण आहे. सर्व गावच्या सरपंचांना. ग्रीन गार्डनमध्येच. आम्ही वेळ काढून आलो तुम्हाला भेटायला. तुम्हाला महू चावलं ते कळालं म्हणून बघायला आलो. हे ऐकून गजुनाना हसला. त्याला जरा बरं वाटलं. एवढी एवढी गोष्ट कळली तरी जावई भेटायला आलाय, बघायला आलं. त्यांचं डोळं भरून आलं. मग तो काहीतरी निमित्त काढून आत गेला. पोरगी अलकट पालकट घालून तपाला बसल्यागत बसली होती. त्याला पुरीचा राग आला. ह्याच्या आईचं डोसकं हिच्या. मनातून त्यानं एक तिला शिवीच हासडली. पुन्हा गजू बाहेर आला. तुम्हाला कसं कळलं? तुमच्या गावच्या रमणभाईंचा पोरगा हाय आमच्या गावात नोकरीला. तो बोलला. तोच बंडा बाहेर आला. नाना आत या जरा. गजुनाना धोतर सावरीत आत गेला. नव जेवण काय करायचं? गंगू जेवणार नाहीत ते. कराडात त्यांना सर्वांना जेवण आहे म्हण. मिटिंगला आलेल्या माणसांना. मिटिंग झाल्यावर तसंच आल्यात गडबडीत मला बघायला म्हणून. गजू बाहेर निघाला होता. तोच पोरगीनं त्याला हळूच जवळ बोलिवलं. मी कुठं हाय म्हणून विचारलं तर सांगा मामाकडे गेली या. का ग तू भेटत नाहीस? ना मी सांगतोय तेवढं आहे का? बाकीची लांबड मला न ग. अगं 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 नाही आणि फागं फागं नाही. मी पाहिजे असली तर माझं ऐकायचं. आईला जावा. गजू बाहेर आला. जेवण करून जावा म्हणतेत. नको, तिथं माणसं वाट बघत असतील. 15-20 मिनिटात येतो म्हणून सांगून आलोय.
जावयानं जरा इकडं तिकडं बघितलं आणि पुन्हा विचारलं, मग आता बरं आहे नव्ह का? हाय की. पण चावलं कसं? उसाला पाणी पाजाय गेलो. तिथं जवळच एका झाडाला लागलं होतं. साधं का आग्या? आग्या माव होतं. आमच्या गावात एक शिक्षक आग्यामूळ चावून मरत होता. जंगलातनं फटफटीवरून निघाला होता. जाताना एका मोठ्या झाडावरचं आग्यामूळ उठलं आणि त्याच्या मागे लागलं. फोडूनच काढलं. डोळं फोडलं. ते मुटक्या एवढं सुजलं, दिसायचंच बंद झालं. पण फटफट कशी चालवणार? आणि तशीच चालवली तर कुठल्या तरी झाडावर आदळणार, नाही तर हिरीत जाणार. मग रस्त्यानं एक दुसरा मनुष्य निघाला होता. तो म्हणाला, त्याला पाहुणं तुम्ही मागं बसा, मी फटफट चालवतो. मग गडबडीत तो मागं बसला. त्या माणसानं फास्ट गाडी हाणली, तरी त्याला 1-2 ठिकाणी माश्या चावल्याच. त्याच्या बी डोळ्याला चावत्या असत्या तर दोघं बी तिथंच मरत होती. मग त्यानं त्या शिक्षकाला दवाखान्यात नेला, म्हणून वाचला. त्याच्या आधी असा एक फटफटवाला माशांच्या तावडीत सापडला. फटफट तिथंच. माशांनी चावून चावून त्याचं सगळं अंग काट्यानं भरलं. तो मेलाच तिथं, कारण डोळ्याला माशा चावल्यामुळं. मी बी त्या दिवशी वाचलो कसा तरी. लई वाईट आग्या मऊ आपण म्हणतो खरं. पर बरं, बंडाची शाळा काय म्हणते? चालली आहे. उद्या त्याचं भाषण आहे अब्दुल कलामवर. अरे वा, मला बरं वाटलं ऐकून. पण सुचिता कुठं आहे? ती गेली या मामाकडे. बरं बरं, कधी येणार आहे? आजच याची होती, पण का थांबली तेच कळलं नाही. मग न्यायला कधी येऊ? कवा बी या, पण आधी कळवा, म्हणजे बुत्ती कराय बरं. कशाला बुत्तीनं फुत्ती? आता ती पद्धत जुनी झाली. एक चांगला मुहूर्त बघून कळवतो. चालेल की. मधी तिनं उगीचच चूक केली. गजू, असू द्या, अजून लहान आहे ती. लहान का? 30 वर्षांचं रेडाक आहे ते, बंडा मनातच म्हणाला. आणि मग मंडळी उठली. गंगू चौकडीत आली. बंडा त्या सर्वांच्या बरोबर अंगणात गेला. सुचिता खिडकीच्या बारीक चिरेतून बाहेर पाहत होती. मग गाडी सुरू झाली. ड्रायव्हर आत आलाच नव्हता. हे गजूच्या व बंडाच्या पुन्हा लक्षात आलं. गाडी वेगानं निघून गेली. दरडीवरून सुळकन खाली गेली. त्या गाडीचा हॉर्न कितीतरी वेळ वाजत राहिला. गजूनानं आत गेला. पोरगी कपाळाला हात लावून बसली होती. का ग असं सांगायला लावलीस? माझ्या मनाचं काय? अगं, चांगला आहे हो माणूस. तू उगाच काहीतरी डोक्यात घेतलीयस. न्यायला कवा येऊ असं विचारत होतं ते. मीच म्हटलं कळवतो तुम्हाला. बरं झालं तसं तुम्ही म्हटला ते, पण कवाच कळवू नका. मग काय सगळा जन्म हितच काढणार रे? वय, असं कुठं असतंय काय? असतंय, चिक्कार ठिकाणी असं घडतंय. पण तू असं का करतेयास? तुम्हाला आम्ही मागच सांगितलं, पुन्हा पुन्हा विचारू नका मला. तो माझा खाजगी प्रश्न आहे. राहिलं, पण तुझ्या सुखासाठीच आम्ही ह्यो विचार करतोया. तीच गाडी पुन्हा चढून वर आली. मगासारखीच अंगणात ती वळसा घेऊन ती उभी राहिली. त्यातून जावई बापू झटकन खाली उतरले. थेट चालत आले आणि पायऱ्या चढले. गजुनाना, बंडा, गंगू आणि सुचिताही एकदम घाबरल्या. जावई बापूने एक पिशवी गडबडनं गजुनानाच्या हातात दिली. सुचिता मगासारखीच खिडकीच्या बारीक चिरेतून पाहत होती. काय हाय? सुचितेला वाचायला पुस्तक आणली होती. ती द्यायची मगाशी विसरलीच. तिला वाचनाचा चांगला छंद आहे ना. मग ते पुन्हा परत फिरले. पुन्हा ती गाडी मघाच्या सारखीच सुरू झाली. घुई करून खाली उतरली. तिचा हॉर्न बराच वेळ वाजत राहिला.
गजुनानं ती पुस्तकाची पिशवी आत नेऊन दिली, पण ती सुचेताना हातात सुद्धा घेतली नाही. ठेवा तिकडं, एवढंच ती बोलली. नाना, मला त्याने आत बघितल्यागत वाटतंय. आता तुझं तू बघ काय करायचं ते. त्यावर ती म्हणाली, कोणी सांगितलं होतं बघायला यायला? तोच गंगू तिच्याजवळ आली. अगं, असला नवरा मिळाय नशीब लागतंय, नशीब. थोडा वेळ गेल्यावर तिनं उत्सुकतेनं पुस्तकाची पिशवी कॉटवर ठेवली. त्यात पण लक्षात कोण घेतो? बासरी, अल्लाहू अकबर, डॉक्टर, आश्विनाचं ऊन आणि अनंग रंग ही पुस्तकं होती. डॉक्टर हे पुस्तक तिनं आधीच वाचलं होतं, पण ते नवं पुन्हा वाचायचं ठरवलं. बघू बघू, बंडा तिच्याजवळ आला. हात लावायचं नाही पुस्तकासने. तुझं तू भाषण कर जा आधी. नाही करणार. राहू दे, राहू दे तर राहू दे. बंडा सोप्यात जाऊन अंथरुणावर पडला. गजूनं चिलीम पेटवली. तोच गंगू बाहेर आली. अरे बाबा, वाच वाच ते भाषण. दिवसभर लिवत बसून तिनं ते तयार केलं या. दिवसभर बघितला तरी एक कागद. अरे चांगलं आलं नाही म्हणून तिनं 2 वेळा फाडून टाकलंय आणि पुन्हा लिवलंय. कॉटवर ठेवलेली मोकळी पिशवी गजूनं नीट ठेवावी म्हणून उचलली. अरे ह्या पिशवीत खाली काय आहे बघितलंसा काही? काय आहे? अरे जड काहीतरी लागतंय. बघा तुम्हीच. आणि इकडे. बंडा. गजुनानं पिशवी त्याच्याजवळ दिली. बंडाने पिशवीत हात घातला. अगं आई ग, काय झालं? साप आहे काय? पिस्तूल लागत काहीतरी लागतंय. पिस्तूल? खुळा आहेस काय? ती पिशवी घेऊन सोप्यात गेला. पिशवी उघडतोय न उघडतोय तोच त्यातून गाण्याचा आवाज आला. काच की गुडिया, काच की गुडिया. अगं आई ग, मोबाईल. कुठला रे? ह्या पिशवीत होता. म्हणजे दाजीने सुचित्राला आणला असेल, पण आपण बघितला कवा? पुस्तकं तेवढी दिसली, पिशवीत खाली हात घालून कशाला बघतोय आपण? दाजीने तरी सांगायचं नाही काही. पण ह्यो मोबाईल कुणाला? गंगू. कुणाला म्हणजे? त्यांच्या बायकोला. बंडा. मी नाही त्याची बायको बरं का. सुचिता चौताळी. चांगलं वाजत गाजत लगीन केलायस न, आता का असं म्हणून चालेल काही? बंडा. आई, बंडाला सांग बरं का. बंडा. बाबा, तिचं नाव काढू नकस. कुणीच तिचं नाव काढू नका. म्या काय केलं? तिचा आता विशेष काढू नको मग झालं. राहिलं. तेवढ्यात मोबाईल वाजू लागला. काच की गुडिया, काच की गुडिया. वा वा, छान छान गाणं. त्यानं लगेच हिरवं बटन दाबलं. हॅलो. बंडा. हॅलो, कोण? बंडा काय? होय दाजी. सुचिता आलिया का? आलिया आलिया. नाही नाही नाही, मला नीट ऐकू आलं नाही. आल्यावर तिला मोबाईल द्या. चांगल्या कंपनीचा आहे. बरं बरं. तुम्ही कुठं आता? जेवण करून कराडच्या बाहेर आलोय. आता पाचुंबरीकडं निघालोय. उद्या आता फोन करीन. ठेवू का? हां ठेवा. तिकडून फोन बंद होताच बंडानं तांबडं बटन दाबलं आणि सुचिताजवळ आला. ताई, ह्यो घे तुझा मोबाईल. टाक तिकडं उकिरड्यात. माणसानी लई बी करू नये बरं का. इथं ठेवतो बघ कपाटावर. घे नाहीतर टाकून दे. अरे काय दंगा लावलाय सा? झोपा की आता. उगाच खंदाळ उचलू नका. आणि मग जगुनानं फरकन काडी ओढून चिलमीला लावली. झुरके घेत तो कुठंतरी बाहेरच्या अंधारात पाहत राहिला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.